पाहिजे, मिळालाच पाहिजे. अनुक्षा पाटला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. मडियो कबिया जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, मडियो कबिया जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. पाटोळे ताईला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पाटोळे ताईला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नमस्कार महाराष्ट्र पुढारी बीड. आता थोड्याच वेळामध्ये इथं ताई आणि सर्व लोक इथं थांबलेले आहेत. बारक्या चिलुकल्यावर कशा अत्याचार झालेले आहेत त्या लातूर सिटीमध्ये. तरी आता मी महाराष्ट्र पुढारी बीड सध्या बीडमधून तुमचं हे द्या. आम्ही मानवी हक अभियानाच्या माध्यमातून टाका तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणची अनुष्का पाटोळे नावाची मुलगी अतिशय हुशार, सामान्य, सर्वसाधारण आणि मातंग समाजामध्ये जन्मलेली मुलगी, जी की नवोदयसारखी स्पर्धा परीक्षा पात्र होते आणि पात्र झाल्याच्या नंतर लातूरसारख्या ठिकाणी नवोदयच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना सगळ्या स्पर्धेमध्ये, भाषण स्पर्धेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारी टॉप लेवलची आमची ही मुलगी, 12 वर्षाचं लेकरू. तिला घटना घडण्याच्या अगोदरच्या दिवशी शालेय प्रशासनाच्या माध्यमातून घरच्यांना फोन जातो. मुलगी फोन करते आणि आईला म्हणते की आई, मी आजचे चांगली आहे, खुश आहे, मला उद्या येत असताना लाडू खायला घेऊन ये. आणि फक्त मध्ये जाते आणि सकाळी 8च्या दरम्यान हीच मुलगी त्या राहत्या रूममध्ये पलंगाला टॉवेलनी फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये असते. आणि मग मुलीच्या घरच्यांना शालेय प्रशासनाच्या माध्यमातून फोन जातो. ज्यावेळेस मुलीच्या घरचे लोक येतात त्यावेळेस तिला डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये या आणि मुलगी ही PM रूममध्ये आहे असं सांगितलं जातं. परंतु मला या ठिकाणी एवढीच आपल्याला गोष्ट म्हणायची की ज्यावेळेस एखादी मुलगी किंवा कुठलाही माणूस आत्महत्या करतो, फाशी घेतलेली असते, ती फाशी सोडवण्यासाठी पोलिसच्या माध्यमातून पंचनामा केला जातो. आणि मग घरच्या व्यवस्थेत का नाही थांबवलं गेलं, तर त्या मुलीच्या अंगावरती ओळख आहे. आणि मला तर असं वाटतं की हा कुठल्याही पद्धतीचा आत्महत्येचा प्रकार नसून चुकीच्या पद्धतीने 306 सारखे गुन्हे या. अनुष्का पाटोळे ही 12 वर्षाची मुलगी 6वी इयत्तामध्ये शिकत असताना तिला लातूरमध्ये जवाहर नवोदय विद्यालय याच्यामध्ये तेथील जे पर्यवेक्षक आहेत किंवा अजून कोणी कर्मचारी आहेत, तर यांनी तिला घटनेच्या अगोदर मारहाण केली होती. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं की त्या मुलीने आत्महत्या केली. परंतु जर घटनाक्रम बघितला, त्याची ज्या पद्धतीने दवाखान्यात नेलं, ज्या पद्धतीने तिला पोस्टमार्टम करण्यात आलं, तर आमचा सर्वांचा असा अंदाज आहे की त्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तो प्रशासनाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कट रचून तिला मारून तिला फाशी दाखवलेली आहे. कारण ज्या मुलीला बुटाच्या दोऱ्या बांधता येत नाहीत, शर्टाचे बटनंही लावता येणार नाहीत, या वयातल्या लेकराला फाशी कशी घेता येईल. दुसरी गोष्ट आहे की टॉवेलने तिची फाशी दाखवलेली आहे बसलेली. जर ती हँगिंगची खरंच केस असती तर वरून दिसली असती. आणि जे पोस्टमार्टममध्ये दाखवलेलं आहे की तिची आत्महत्या आहे, तर आत्महत्याचे काही खुणा असते, तर मेल्याच्या नंतर माणसाच्या जे बॉडीवरलं कंट्रोल सुटतं आहे, लघवी किंवा काही डोळ्यातून ब्लडिंग असेल, खाल्लेलं अन्न तिचं घशातून बाहेर आलं असतं, अशा खुणा का दिसत नाहीत. तिच्या आई वडील येईपर्यंत त्या लोकांनी ती बॉडी कसं काय उतरली, हे सगळं जे आहे, तर आमच्या सर्वांची खात्री आहे की त्या मुलीला प्रशासनाचे मोठे अधिकारी याच्यात सामील आहेत. शाळेतील मोठे अधिकारी, ते शाळेचे शिक्षक, अजून कुणीही त्याच्यात सहभागी असू शकतात, नेते मंडळीही असण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढावी. या राज्यातले जे काही गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, महिला आयोग आहे, हे निवडणुकीवर जास्ती फोकस करीत आहेत. परंतु अतिशय गंभीर अशा या घटनेतील गुन्ह्याकडं अजूनही त्यांनी बघितलेलं नाही. ह्या सर्व यंत्रणेचा आम्ही निषेध करतो. आणि जर या मुलीचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निकाल नाही लावला, याच्यामध्ये अजून फक्त आतापर्यंत आपण खुनाची मागणी करतो, तर मी त्यापुढं जाऊन याच्यामध्ये जे काही लोक अजून सहभागी असतील तर याच्यावर मकोकासारखा गुन्हाही दाखल करण्यात यावा. आणि भविष्यामध्ये अशा अनुष्कासारख्या घटना घडू नयेत म्हणून शासनाने प्रत्येक
खाजगी असेल किंवा सरकारी असेल वसतिगृह, मुलाचा असेल किंवा मुलीचा असेल, तर 4 महिन्याला एक सुरक्षा समिती नेमून त्याचा अहवाल सादर केला पाहिजे अशी मी मागणी करतो. ताई काय सांगाल, विद्यार्थ्याचा एक घटना घडी आहे, काय सांगाल? माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे भाऊ. एक तर दलितामध्ये शिकत नाहीत आणि एक तर शिकायला लागलेली चांगली मुलगी हा त्या मुलीला गळफासा टाकण्याचे प्रयत्न केले आणि मारलं. ती स्वतः मुलगी घेण्यासारखी नव्हती किंवा तिला तेवढं कळत नव्हतं. तशा मुलीला त्यांनी फाशी दिली आणि फाशी देऊन एवढं प्रकरण घडल्याच्या नंतर महिला आयोगाचं काम होतं की त्या एरियात जायचं किंवा त्या घटनास्थळ जायचं आणि तिथं पंचनामा कसा झाला आहे किंवा काय झालं हे बघायला पाहिजे होतं. महिला असताना महिलांनी लक्ष नाही दिलं. जर ही वेळ त्यांच्या घरातल्या लोकांवर किंवा लेकरावर आली तर ती महिला काय करू शकता? ही वेळ गरिबाच्या लेकराला आल्यामुळं ती तिथपर्यंत गेली नसत, मला असं वाटतं. आणि ज्या अनुक्षाला जे मारले गेले, जे गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहिली नाही पाहिजे. आणि ज्या गुन्हेगारी करणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला पण असे बाळ आहेत, असा गुन्हा करणाऱ्या लेकराला जी फाशी दिली ती त्या माणसाला बी फाशी झाली पाहिजे. एवढंच बोलते आणि थांबते. ते लोक त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्यावरती 302चे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. त्यानंतर सदरील प्रकरणामध्ये जलद न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करण्यात यावं आणि आरोपीला फाशीच्या तक्त्यापर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतर मयताच्या वारसांना 50 लाख रुपयापर्यंतची मदत देण्यात यावी. मयताच्या कुटुंबातल्या लोकांना किमान एकाला अट्रॉसिटी ॲक्ट 1990 प्रमाणे एक माणसाला नोकरीत घेण्यात यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या 26 तारखेपर्यंत जर का योग्य अशा पद्धतीची कार्यवाही झाली नाही, आम्ही आयोजक अभियानच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभरामध्ये तीव्र अतितीव्र अशा पद्धतीचे आम्ही आंदोलनं करणार आहोत. त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस धोरण ठरवायला येतील त्यावेळेस आम्ही मानवी आघाडीच्या माध्यमातून अजित पवार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर या महाराष्ट्रामधलं जे महिला आयोग आहे, महिला आयोग हे फक्त नेत्यांची चाटुगिरी करण्यासाठी आहे की काय असं मला वाटतं. संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे महिलांवरती अन्याय अत्याचार होतात, परंतु हे महिला आयोग कुठेही गेलेलं दिसत नाही किंवा त्या मुलीच्या घरच्यांचं सांत्वन करायला गेलेलं दिसत नाही. त्यामुळं महिला आयोगसुद्धा बडतर्फ करण्यात यावं आणि ज्या 2 लोकांच्या विरोधात कार्यवाही झाली ते अजून कुठले लोक याच्यामध्ये आहेत SITच्या माध्यमातून चौकशी करावी आणि जेवढे आरोपी आहेत, जेवढे कारणीभूत आहेत अशा सर्व लोकांवरती कठोर कार्यवाही व्हावी एवढीच मानवी आघाडीच्या माध्यमातून मागणी माझी आहे.